पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर काल प्रचंड अशी न भूतो न भविष्यती वाहतूक कोंडी झाली. 30 तास लोक या रस्त्यावर अडकून पडले. अनेकांचं प्रचंड नुकसान झालंय. पण राज्य सरकारने IRB या कंपनीने जी टोल वसुली करते या प्रवासातल्या खोळंब्यासाठीही लोकांकडनं टोल घेतलाय, अशी दुर्दैवाने घटना घडलेली आहे. आमची मागणी आहे की ज्यांच्याकडनं हे टोल घेतले, आता फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसूल केले जातात, त्या अडकलेल्या सर्व वाहनधारकांचे टोल परत रिफंड करावेत. फास्टॅगच्या माध्यमातून त्यांना परत पैसे परत करावेत आणि ज्यांना ज्यांना मोठ्या संकटांना या वाहतूक कोंडीमुळे सामोरं जायला लागलं त्यांना काही नुकसान भरपाईची प्रक्रिया राज्य सरकारने स्वतःहून केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सरकार रस्त्यासाठी दर आकारतं टोल घेतं, याचा अर्थ ती सेवा आहे आणि सेवा पुरवण्यात सरकार अपयशी ठरलं असल्यामुळे ज्या लोकांना, ज्या जनतेला या त्रासाचा सामना करावा लागला त्यांना नुकसान भरपाई देणं हे सरकारचं सेवा पुरवणारी एजन्सी म्हणून काम आहे. आमची मागणी आहे या तिन्ही मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा.